पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील खडकी या गावामध्ये आहोत आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि पाऊस झालेला आहे आणि पावसामध्ये या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गाई गोठे उडून गेलेत, कांद्याच्या चाळी पडल्यात, तर काहींच्या घरावरचे पत्रेही उडून गेलेत। पोल पडलाय का बघा अख्खं धनाच्या धन गायब झालं पाण्याने। लय अवघड आहे। आजच्या पावसाने लय नुकसान झालं। घराच्या सर्व्हिस पुढे पत्र उकाडल्या बघा तिकडे माती आहे बघा। माल हातात आलेला माल आहे ना आमचे ते झाले बघा साहेब असं काढा असं तसे नाही काढा बघा माल आम्ही त्याला ते काढा आलेला माती खराब झाले खराब झाले। पावसापेक्षा वारं खूप वेगाने होतं। वाऱ्यामुळे इथं केळी पडलेली आहेत, फ्लावर काढायला आल्यात पण त्याच्यावर माती उडली, त्याच्यामुळं सगळा बादला झाला। 100% फ्लावर बादला झाले आणि दाना अख्खा काढून गेलाय आणि ही बारकी फ्लावर आहे ही गेले जमा झाली फार पूर्णतः। हे पोल पडले तिथं खाली दाना आहे तो पण गेले जमा झालाय, इकडं दाना आहे हा पण गेले जमा झाले। असं किती ह्या गावात किती नुकसान झालं असेल? भरपूर झाले साहेब, कारण की अख्ख्या गावातच वारं आणि ते पावसापेक्षा वारं खूप वेगवान होतं। बाराख्या पडल्या, ते चुलत्याची बाराखी तिथं तेव्हा ती पडली। तिथं इकडे दाखवा वाटलं चुलत्याचं शेड आहे ते सगळे पत्रे उडून गेले। पत्रेच राहिले। सरकारकडे काय मागणी आहे तुमची? सरकारकडे नुकसान भरपाई आम्हाला द्यावं अशी एवढीच मागणी। झालेली नुकसान भरपाई द्यावं फक्त आमची। सरकारकडे काय मागणी? सरकारने फक्त आमची झालेली नुकसान झालेला खर्च आणि एवढं फक्त एवढीच मागणी आहे साहेब आमची। आणि लहान मुलांना सुद्धा लागले त्या बाराखीमध्ये किंवा शेडमध्ये सुद्धा एक लहान मुलगा होतं त्याचं तोंड सुजले म्हणजे का त्या डॉक्टरकडे बाराखी उडाली साहेब। मी एवढं वारं होतं का मी ते इतकं वेगाने होतं का आम्हाला बघायला सुद्धा चान्स नव्हता, काहीच दिसत नव्हतं। आणि ते बाराखी अशी उडाली डायरेक्ट पत्रा उडून त्याच्यात इथं बसला, त्या डॉक्टरकडे नेलेली साहेब। आणि कांदा चाळ कशी काय पडली? कांदा चाळ सुद्धा अशीच वाऱ्याच्या जेवढा वारा गतीनं होता ना तेवढ्या वाऱ्याच्या वेगाने हाय अशी उलटून पडली। त्याच्यात माणसं होती मी निवाऱ्याला थांबली होती, एवढ्या गतीने वारं होतं साहेब। फक्त आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे का आमची जेवढी नुकसान झाली ना तेवढी नुकसान भरपाई द्यावं। सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ह्या ग्रामस्थांकडून होते आहे। सरकारकडून तात्काळ पंचनामे सुरू झालेत, मात्र सरकार शेतकऱ्यांचे झालेले अपेक्षित नुकसान त्यांना देणार का आणि कधी देणार हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे। आणि अचानक येणाऱ्या या वादळ वाऱ्यामध्ये होणाऱ्या नुकसानीचा प्रशासनाने सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत। फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा। वास्तव मराठी।